पुण्याच्या राजगुरुनगरसारख्या शांत समजल्या जाणाऱ्या परिसरात जिथे पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून त्यांना क्लासला पाठवलं होतं, तिथेच एका भयानक घटनेने सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकवली आहे. ज्या वयात मुलांच्या हातात पेन आणि वही असायला हवी, त्याच वयात त्यांच्या हातात धारदार शस्त्र पाहून आज समाज सुन्न झाला आहे. ही घटना घडली आहे एका खाजगी संस्कार क्लासमध्ये, जिथे भल्या सकाळी ज्ञानाचे धडे गिरवण्यासाठी आलेली मुलं एका जीवघेण्या थराराचे साक्षीदार बनली. वर्गात शांतता असताना अचानक एका विद्यार्थ्याने आपल्याच शेजारी बसलेल्या मित्रावर हल्ला चढवला. काही कळायच्या आतच त्याने धारदार शस्त्राने पीडित मुलाचा गळा चिरला आणि पोटावर वार केले. क्षणार्धात क्लासरूमच्या भिंती आणि जमीन रक्ताने माखली आणि मुलांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून सोडला. शिक्षिका रडत बाहेर आल्या. विद्यार्थी भीतीने गाळण ओढाले होते. बाहेर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं की रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या मुलाला वाचवण्यासाठी एकच धावपळ उडाली. स्थानिक तरुणांनी तातडीने दुचाकीवरून आणि नंतर रुग्णवाहिकेने त्याला रुग्णालयात हलवलं, जिथे त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दुर्दैव म्हणजे हा हल्ला करणारा अल्पवयीन मुलगा घटनेनंतर फरार झाला. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली असून तपासाची चक्रे वेगाने फिरली आहेत. पण या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी पिढी देशाचं भविष्य घडवणार आहे, ती पिढी गँगवार आणि गुन्हेगारीच्या विळख्यात का अडकतीये? राजगुरुनगरमधील या रक्ताच्या खेळाने केवळ एका कुटुंबालाच नाही तर संपूर्ण समाजाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडला आहे. कारण वेळीच सावध झालो नाही तर संस्कारांच्या नावाखाली चालणाऱ्या या विश्वात उद्या आणखी एखादा बळी जाऊ शकतो.